गणेशोत्सव आता अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेला आहे। परवाच म्हणजे शनिवारी गणपतीचं आगमन होणार आहे आणि त्याकरता मुंबईकर चाकरमानी आता कोकणात निघालेले आहेत। मात्र आपण मुंबई गोवा महामार्गावर पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि यामध्ये जे मुंबईकर चाकरमानी कोकणात आलेत त्यांचे अगदी मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत। इंदापूर असेल, माणगाव असेल, त्याचप्रमाणे लोणेर असेल, या ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। साधारणतः सकाळी 5:30 वाजल्यापासून ही ट्रॅफिक जाम सुरू झालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरचं काम पूर्ण करा असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर देखील मुंबई गोवा महामार्गाचं जे काम आहे ते पूर्णत्वास गेलेलं नाही। माणगावचा रस्ता अरुंद आहे, त्याचप्रमाणे लोणेरचा आणि इंदापूरचा रस्ता देखील अरुंद आहे। ज्या ठिकाणी डायव्हर्शन टाकण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। नेरुळवरनं आलोय नवी मुंबई आणि चिपळूणला चाललोय, पण हे दरवर्षीचं चाललंय। आता गेल्या वर्षी 12 तास लागले, आता यावर्षी काय माहिती किती वाजता पोहोचतोय घरी। मी मुंबईतून ग्रँड रोडवरून सकाळी 5 वाजता निघालोय, आतापर्यंत इथेच आहे। मला चिपळूणात पोचायचं आहे। आता कमीत कमी 5 ते 6 तास झालेले आहेत आणि हे दरवर्षाचंच आहे। हे जे सरकार आहे ना, या सरकार कोणतेही असू काय आलं जे आले त्यांचा काही उपयोग नाही। कोकणाकडे बघितलं नाही, कमीत कमी उत्सवासाठी तरी ह्या नालायकांनी ह्याने हे करायला पाहिजे, व्यवस्थित रस्ते वगैरे। लोकांनी कधीपासून किती तास इथे ना काय कसली सोय आहे ना पाण्याची सोय आहे। रायगड पोलिसांसकट अधिकची जी कुमक आहे ती आता मुंबई गोवा महामार्गावर तैनात आहे। मात्र परिस्थितीकडे लक्ष दिलं तर मुंबई गोवा महामार्गावरची ट्रॅफिक आहे म्हणजे गेली 14 वर्षाचं जे मुंबई गोवा महामार्गाचं रडणं होतं की प्रतिवर्षी मुंबई गोवा महामार्गावरनं कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो, तो याही वर्षी त्रास सहन करावा लागलेला आहे। पुढच्या वर्षी तरी ही परिस्थिती सुधरेल का याकडे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।